आज आपण जाणून घेणार आहोत की नागपंचमीला काय करावे व काय करू नये. तसंच आपण नेहमीच ऐकतो की या दिवशी आपण कोणतीही गोष्ट तळू नये किंवा चिरू नये किंवा तोडू नये. असं का? यामागचं नेमकं कारण काय आहे? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. श्रावण महिन्यातील 5व्या दिवशी नागपंचमीचा उत्सव साजरा केला जातो. शिवपुराणात याचं महत्त्व अधोरेखित केलंय. श्रावणातील शुक्ल पक्षातील पंचमीला हा सण साजरा करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने जीवनातील संकट दूर होतात. नाग हा भगवान शिवांचा गण मानला जातो. त्यामुळे त्याची पूजा केल्याने भगवान शिवांचाही आशीर्वाद मिळतो. नमस्कार, मी आदित्य जोशी गुरुजी. आज आपण माहिती करून घेऊयात की नागपंचमी हा सण कसा साजरा करावा. 9 प्रकारचे नाग सांगितलेले आहेत. अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धार्तराज, तक्षक आणि कालिया. तर एता आणि नवनागानी, हे जे 9 नाग आहेत, त्या 9 नागांचं स्मरण करावं, त्यांचं स्तोत्र पठण करावं. व नागदेवता जी सांगितलेली आहे ती एकंदरीत धनाचे रक्षक आहेत. ते धनावरती ठेवलेले एका प्रकारे भगवान शंकरांच्या गळ्यामध्येही नागच आहेत. त्या कारणामुळे एकंदरीत धनाचे रक्षक असल्या कारणामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये भरपूर धनधान्याचा साठा व्हावा, याकरिता नवनागांची अवश्य पूजा करावी आणि भगवान शिवशंकराची उपासना करावी. त्यामध्ये भगवान जे नागदेवता आहेत त्यांना दुधाचा नैवेद्य अर्पण करावा. बाजरीची भाकरी, त्या दिवशी लापशी व पुरणपोळी इत्यादी गोड पदार्थ करून नागदेवतेला अर्पण करावे आणि नवनागांचं स्मरण करावं. शास्त्रीय कारण असं सांगितलं आहे की त्या दिवशी चिरणे, फाडणे, कापणे, कठोर बोलणे या गोष्टी करू नये. कारण की आपल्या अवतीभवती बरंच पावसाळ्याच्या कारणामुळे गवत वगैरे इत्यादी वाढलेलं असतं. तर मग त्यामध्ये कुठल्याही जीवाची हिंसा होऊ नये, नागदेवतेची, सर्पाची हिंसा होऊ नये, या कारणामुळे या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणून त्या दिवशी सर्वांनी वातावरण घरामध्ये प्रसन्न ठेवावं आणि जेवढं जमेल तेवढं शक्य नागदेवतेची उपासना करावी.